नमस्कार, मी त्रिवेणी काश्वी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे टी टाइम स्नॅक्ससाठी व्हॅनिला टूटी फ्रूटी एगलेस केक। हा जो केक आहे तो करायला अगदी सोपा आहे, 10 ते 15 मिनिटात होतो आणि मी हा ओव्हनमध्ये केलेला आहे, पण तुम्ही सेम केक जो आहे तो कुकरमध्येही करू शकतात। तर तुम्ही इथं बघू शकतात मी केक कट केलेला आहे आणि तो किती छान असा स्पॉन्जी झालेला आहे। मी तुम्हाला केक प्रेस करून दाखवत आहे, तो छान असा स्पॉन्जी झालेला आहे आणि कमी साहित्यात होतो, तसेच खूप टेस्टी असा यम्मी केक तयार होतो आणि होममेड असल्यामुळे मुलांना द्यायचंही टेन्शन नाही आहे। तुम्ही हातून त्यांना टिफिनमध्येही देऊ शकतात। तर चला पटकन बघून घे यासाठी लागणारे साहित्य आणि कृती। इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्याला छान असं चाळून घ्यायचं। चाळून घेतल्यामुळे त्यातली जी आहे ती हवा निघून जाते आणि आपला केक जो आहे तो छान स्पंजी होतो, म्हणून चाळून घेणं गरजेचं आहे। आता जे आहे मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये 2 कप दूध घेतलेलं आहे। दूध जे आहे आपलं नॉर्मल आहे, म्हणजे रूम टेम्परेचरवरचं दूध आहे। त्याच्यानंतर 1 कपला थोडीशी कमी अशी पिठी साखर घेतली होती। तुम्ही पिठी साखरेऐवजी डायरेक्ट साखर वापरली तरी चालेल। आणि ही पिठी साखर आणि दूध हे जे दोघं मिश्रण आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे त्यातली जी पिठी साखर आहे साखर आहे ती विरघळली गेली पाहिजे दुधामध्ये। आणि साखर विरघळल्यानंतर यात आपल्याला 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचे। तेल कुठलेही आपलं जे असेल घरामध्ये तेल, खायचं तेल आपलं जे आपण वापरतो रिफाइंड ऑइल ते वापरायचं आहे। त्याच्यानंतर मैदा जो आपण 2 कप घेतला होता चाळून तो घ्यायचा आहे। 1/4 कप मी इथं कस्टर्ड पावडर घेतलेली आहे, त्याऐवजी तुम्ही कोको पावडर घेतली तरी चालेल किंवा नाही घेतलं तरी चालेल, डायरेक्टली रवा वापरला तरी चालेल किंवा स्किप केलं तरी चालणार आहे। त्यानंतर 1 कप बेकिंग पावडर आणि 1/4 टीस्पून मी बेकिंग सोडा म्हणजे आपला सोडा वापरलेला आहे। आणि हे सर्व जे मिश्रण आहे ते अगदी छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। कस्टर्ड पावडरमुळे टेक्स्चर छान येतं आणि चवही छान येते। त्याच्यानंतर मी व्हॅनिलाची कस्टर्ड पावडर वापरली होती, व्हॅनिला फ्लेवर। तर यात मी व्हॅनिला फ्लेवरचाच इसेन्स टाकून घेतो आहे। हा अगदी ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल, स्किप केला तरी चालेल। आणि पुन्हा एकदा आपलं हे सर्व जे मिश्रण आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण बऱ्यापैकी घट्ट आहे, तर त्यात मी 1 लहान वाटी दही टाकते। पुन्हा एकदा हे मिश्रण जे आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकतात माझा कंटिन्यू हात एकाच साईडने रोटेट होतो आहे। त्यातलं काय होतं, या प्रकारे रोटेशन केल्यामुळे त्यातली हवा निघून जाते आणि आपला जो केक आहे तो खूप छान असा होतो। आणि मी इथं तुम्हाला टेक्स्चरही दाखवून देत आहे किती घट्ट प्रमाण याचं असावं, म्हणजे याचा जो केक आहे बऱ्याच वेळा आपली कंप्लेंट असते की केकमध्ये बसतो, तर या अशा टेक्स्चरने जर तुम्ही केक बनवला तर तो अजिबात मध्ये बसणार नाही। आता आपलं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित तयार झालेलं आहे। मी केक टिनला तुपाचा हात लावून घेतला आहे, त्याच्यावर थोडंसं मैदा डस्टिंग करून घेत आहे, म्हणजे काय होतं की केक चिपकत नाही। त्याच्यानंतर मी यात थोडंसं बटर पेपर लावून घेतला होता आणि टूटी फ्रूटी घेतली, त्याला मैदा लावून घेतलेला आहे। म्हणजे मैदा लावल्यानंतर काय होतं की टूटी फ्रूटी आतपर्यंत जात नाही केकच्यामध्ये, नाही तर बऱ्याच वेळा ड्रायफ्रूट्स किंवा टूटी फ्रूटी हे आत चालली जाते। आणि जे आपलं केक टिन तयार केलं होतं त्यात आपण हे मिश्रण आता टाकून घ्यायचं आहे। तर अगदी पातळ हे मिश्रण नाही करायचं आहे, त्याच्यामुळेच आपला जो केक आहे तो मध्यभागी बसून जातो फुलण्याच्या ऐवजी। आता मी वरून इथं टूटी फ्रूट टाकून घेत आहे, तुम्ही आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्सही कट करून टाकू शकतात। तर छान आपला जो केक टिन आहे तो तयार झालेला आहे आणि केक टिन भरताना तो अर्ध्यापेक्षा थोडासा कमी असा, म्हणजे केक फुगून अगदीच बाहेर जात नाही। आणि थोडंसं मी त्यात वाटीत टाकलेलं आहे। आता मी इथं जे ओव्हन घेतलेलं आहे त्यात 170 डिग्रीवर सेट केलेलं आहे आणि दोघंही रॉड आपल्याला चालू 55 मिनिटांसाठी सेट करून घेतलं होतं। 55 मिनिटांनंतर आपला जो केक आहे तो अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। 55 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपला जो केक आहे तो छान व्यवस्थित तयार झालेला आहे। सॉरी, मी तो व्हिडिओ घ्यायचा विसरली, पण मी तो फोटोमध्ये तुम्हाला दाखवते केक किती छान तयार झालेला आहे। आणि हाच केक मी अगोदर कुकरमध्येही केलेला आहे बऱ्याच वेळा। तर कुकरमध्ये खाली रेती ठेवली होती, 15 मिनिटं अगोदर प्री हीट करून घेतलं होतं आणि ते जे केक टिन आहे ते डायरेक्ट कुकरमध्ये ठेवायचं आहे। आणि रिंग व त्याची जी शिट्टी असते ते काढून घ्यायची, त्याच्यानंतर आपल्याला हा 45 मिनिटांवरती ठेवायचा आहे। तर मी यात केकमध्ये बरेच व्हेरिएशन केलेले, म्हणजे रव्याचा केला आहे, मार्बल केलेला आहे। तर इथं मी तुम्हाला मार्बल इफेक्टचाही केक दाखवत आहे, किती छान असा केक झालेला आहे, त्याचा इफेक्टही खूप सुंदर असा आलेला आहे। जर तुम्हाला ह्या मार्बल केकची रेसिपी हवी असेल तर कमेंट करून सांगा, मी नक्कीच तोही रेसिपी पोस्ट करेल। तर इथं जो आहे आपला एगलेस टूटी फ्रूटी केक तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता किती छान आपला स्पंजी असा केक तयार झालेला आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा व
अशा छान छान नवनवीन रेसिपींसाठी काशवी रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करत राहा। तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।